शिक्षण मंत्री काय बोलले हे आता आपण ऐकलेले आहे, परंतु यावर GR कधी येणार असे भरपूर पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी कमेंट्स करत आहे। कारण GR येणं गरजेचं आहे। ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। ॲडमिशन जर झाल्यानंतर कॉलेजवाले संपूर्ण फी मागणार आहे, कारण फ्री एज्युकेशन फक्त बोललेले आहे, परंतु यावरती कोणतेही प्रकारचे GR अजूनपर्यंत उपलब्ध केलेले नाही आहे। आणि जी फी माफ होणार आहे ही संपूर्ण माफ होणार आहे की त्यापैकी काहीच जी फी आहे ही माफ होणार आहे हे सुद्धा अजूनपर्यंत डिस्प्ले केलेलं नाही आहे। कारण विद्यार्थ्यांनी आता प्रवेश घ्यायचा आहे तर पुढे काय, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहे। जी लास्टमध्ये एक न्यूज आली होती, त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 27 जूनला GR प्रसिद्ध होणार आहे, परंतु 27 जूनला GR प्रसिद्ध झालेला नाही आहे। आणि आजची तारीख तुम्ही बघू शकता, अजूनपर्यंत यावरती कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। कारण या गोष्टीसाठी अजून भरपूर जो आहे तो उशीर होत आहे। GR येणं बाकी आहे, तरी सदर योजना मोफत शिक्षण हे चालू वर्षाकरिता लागू असेल असेही सांगण्यात आलेलं होतं। कारण ही घोषणा 9 फेब्रुवारी 2024ला माननीय चंद्रकांत पाटील यांनी जळगावमध्ये केलेली होती। आणि हे चालू वर्षाचं जे म्हणजे 2024-25ला ही योजना लागू राहील असे सुद्धा सांगण्यात आले होते, परंतु यावरती जसा GR पाहिजे तो GR प्रसिद्ध झालेला नाही आहे। तर यामध्ये नेमकी कोणती फी माफ होऊ शकते हे तुम्हाला आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे। कारण अंदाज जर काढला तर त्यामध्ये जी फी माफ होईल ती आपण जे कोटेशन येते त्या कोटेशननुसार अंदाज लावू शकतो। या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे बघा, खाजगी महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे, म्हणजे प्रायव्हेट स्कूल यामध्ये इन्क्लूड आहे। सर्व क्षेत्रातील डिप्लोमा, डिग्री आणि ग्रॅज्युएशन करिता लागू असेल, म्हणजे डिप्लोमा, डिग्री आणि PG साठी सुद्धा हे स्कीम लागू आहे। त्यानंतर अभ्यासात प्रचंड हुशार असणाऱ्या परंतु आईवडिलांची परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या सर्व मुलींसाठी राहणार आहे ही स्कीम। त्यानंतर महाविद्यालयात भरलेले 100% जे शुल्क आहे हे परत मिळणार आहे, म्हणजे जे तुम्ही फी भरसाल ही तुम्हाला परत मिळणार आहे, परंतु GR नाही आलेला आहे। मुलीच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाहून कमी असणं गरजेचं आहे। ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते यासाठी इलिजिबल आहे आणि यासाठी अर्ज करू शकतात। तर आपल्याकडे एक कोटेशन आहे, त्या कोटेशननुसार आपण अंदाज लावू की तुम्हाला या योजनेमार्फत किती फी माफ होऊ शकते। बघू शकता तर हे एक कोटेशन आहे, यामध्ये कॉलेजचे नाव होतं ते आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। तर यामध्ये एक इंजिनिअरिंगला जे ॲडमिशन घेतलेले आहे एका विद्यार्थिनीचं एक कोटेशन दिलेलं आहे। तर यामध्ये आपण फी स्ट्रक्चर बघू शकतो। तर बघा यामध्ये जे फी स्ट्रक्चर आहे म्हणजे ट्युशन फी आहे, ही ट्युशन फी तुम्हाला इथे दिसून पडेल, ही 3rd इयरची आहे। फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं कोटेशन यामध्ये नाही आहे। आणि त्यानंतर इथे डेव्हलपमेंट फी दिलेली आहे, तर डेव्हलपमेंट फी ही आहे। अशी टोटल 1,20,000 रुपये फी एका वर्षाची आहे। तर या स्कीममधून जर विद्यार्थिनीला जे फी आहे ही माफ करायची असेल तर यामधून फक्त ही ट्युशन फी माफ होणार आहे, कारण यानंतर ही जी डेव्हलपमेंट फी आहे ही डेव्हलपमेंट फी माफ होणार नाही आहे। आणि यानंतर याच्यामध्ये फक्त 2च ऑप्शन दिलेले आहे, परंतु जर तुम्ही कोटेशन घेतलं तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लायब्ररी फी, त्यानंतर आय कार्ड, अशा प्रकारचे भरपूर सारे ऑप्शन असतात ज्यांच्या त्या फी यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात। तर त्या फी विद्यार्थिनीला भराव्या लागणार, त्या माफ होणार नाही आहे। आणि जे सर्वात जास्त आणि सर्वात मोठी फी असते ती असते ट्युशन फी। तर यामध्ये ट्युशन फी ही 100% माफ होणार आहे, कारण या अगोदर तुम्ही बघू शकता की ही लास्ट इयरचं कोटेशन आहे, यामध्ये 50% OBC स्कॉलरशिप होल्डर आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला जे 50% मध्ये स्कॉलरशिप थ्रू देत होते त्यामध्ये जी फी होती ती ट्युशन फी मधलीच तुम्हाला फी मिळत होती आणि त्यामध्ये एक्झाम फी मिळत होती तुम्हाला रिटर्नमध्ये फक्त, आणि बाकीची जी फी होती हे विद्यार्थिनीला भरणं गरजेचं होतं। जर तुम्हाला 50% स्कॉलरशिप मिळत असेल, समजा या कॉलेजची फी आहे 1,20,000 रुपये, तर यामध्ये जे 13,000 रुपये हे डेव्हलपमेंट फी आहे, तर ही फी विद्यार्थ्यांनाच भरावी लागते। आणि जे तुम्हाला माफ होणार आहे फी ती ट्युशन फी माफ होणार आहे आणि ती आता 100% होणार आहे। या अगोदर ट्युशन फीमध्ये 50% सूट मिळणार होती, आता ही पूर्ण होणार आहे, तेही मुलींसाठी फक्त। तर अशा प्रकारे हे कोटेशन आहे। तर या आधारे आपण सांगू शकतो की जर ही स्कीम लागू झाल्यानंतर विद्यार्थिनीला जे ट्युशन फी आहे ही माफ होईल, बाकी ज्या एक्स्ट्रा फी असतात कॉलेजच्या त्या फी माफ होणार नाही आहे, त्या भराव्या लागणार आहे। तरी GR आल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या अपडेट राहणार आहे त्यामध्ये ते आपण GR आल्यानंतर बघणारच आहे।
तर गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे की तुम्ही ही स्कीम चालू केलेली आहे मुलींसाठी, तर यांचा जो GR आहे हा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, जेणेकरून 2024-25च्या ॲडमिशन प्रोसेस आता सुरू झालेल्या आहे. काही दिवसामध्ये विद्यार्थिनी ॲडमिशन घेणार, तर विद्यार्थिनीला कोणतीही रक्कम भरायचं काम पडायला नको आणि पालकांना सुद्धा जे मुलीच्या शिक्षणासाठी जे पैसे कुठून ना कुठून जमा करावे लागणार आहे त्याचा त्रास होणार नाही. तर गव्हर्नमेंटनी यावर विचार करावा, लवकरात लवकर या स्कीमचा GR प्रसिद्ध करावा. तर जे मुलींसाठी एज्युकेशन फ्री केलेलं आहे याबद्दलची कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.